सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता विहिरीला 4 लाख रुपये अनुदान आता इथं मिळणार आहे. तर मागेल त्याला विहीर योजना आता सुरू झालेली आहेत. तर अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या अटी आहेत, कोण पात्र आहेत, नवीन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, नवीन अर्जसुद्धा सुरू झालेले आहे, या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर आता मागेल त्याला विहीर योजना त्याचप्रमाणे तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. तर महा-डी-बी-टीवरती सुद्धा तुम्हाला विहिरीसाठी अनुदानसाठी अर्ज करता येणार आहे. तर यामध्ये 4 लाख रुपये तुम्हाला इथं मिळणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया संपूर्ण माहिती. तर तुम्हाला 4 लाख रुपये कशा पद्धतीने मिळवायचे आहे, यामध्ये कोण पात्र आहेत, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहे. तर आता सदर योजना आता सुरू झालेली आहे. तर यामध्ये जे की शेतकऱ्यांना विहीर इथं मिळणार आहे. तर त्यामध्ये जे की यामध्ये विहिरीसाठी तुम्हाला 4 लाख रुपये अनुदान हे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात येणार आहे, जे की 4 लाख रुपयाचं अनुदान आहे. तर यामध्ये जे काही पात्रता आहे, सर्वप्रथम अर्जदार हा भारताचा नागरिक म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदार किंवा त्यांच्याकडे शेतजमीन असणे आवश्यक आहे. तुमच्या शेतजमीन जे की असेल तर आता असे शेतकरी यामध्ये पात्र आहे. त्याचप्रमाणे जे की तुम्हाला किती मिळणार आहे, 4 लाख रुपये. 4 लाख रुपयाचे जे काही अनुदान तुम्हाला विहिरीसाठी इथं आता मिळणार आहे. तर तुमच्या नावाने जमीन असणे आवश्यक आहे. त्यासाठी जे काही तुम्हाला आवश्यक कागदपत्र इथे लागणार आहे. तर आता महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे यामध्ये ते म्हणजे आता शेतकरी बांधवांना काय लागणार आहे, फार्मर आय डी कार्ड जे काही तुम्हाला इथं लागणार आहे. तर यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड इथं लागणार आहे, 7/12 लागणार आहे डिजिटल, किंवा तुम्ही ऑफलाईन घेतला तरी चालेल पटवाराकडून. त्यानंतर बँकेचं पासबुकची झेरॉक्स. त्यानंतर तुमचा शेतामध्ये काहीच नसल्याचा दावा, म्हणजे तुमच्या शेतामध्ये विहीर नसली पाहिजे तरच तुम्हाला इथं विहीर इथं मिळणार आहे. फार्मर आय डी इथं नंबर इथं लागणार आहे. तर आता जे की मी सांगितल्याप्रमाणे इथं तुम्हाला फार्मर आय डी कार्ड जर असेल तर तुम्हाला आता महा-डी-बी-टीवरून अर्ज इथं करता येणार आहे. तर आता तुम्ही कोणत्या कास्टमधून बिलॉंग करता त्यावर सुद्धा हे अवलंबून राहील. तर अनुदान तुम्हाला अनुदानाची रक्कम कशी मिळते, 4 लाख रुपयाचे अनुदान हे तुम्हाला इथं मिळू शकते. त्यानंतर काही प्रकारे सरकारी यामध्ये 25 ते 75% अनुदान जे की विहिरीसाठी दिली जाते. तर आता यामध्ये जे की भरपाईची रक्कम आहे, त्याचप्रमाणे कोणाची विहीर कोसळलेली आहे म्हणजे खचलेली असेल तर अशांनासुद्धा 10,000 रुपये याप्रमाणे भरपाई वाटप सुरू झालेली आहे. तर आता यामध्ये विहिरीचे जे काही बांधकाम करण्यासाठी सुद्धा अनुदान तुम्हाला इथे मिळते. त्यामध्ये किती मिळते, 2.5 लाख रुपये. जे काही विहिरीचे बांधकाम करण्याकरिता म्हणजे जुनी विहीर जर असेल तिला दुरुस्त जर करायची असेल तर तुम्हाला इथं दिले जाते. विहिरीचे बांधकामासाठी डिझाईन तुम्हाला इथं मिळणार आहे. तर त्याचप्रमाणे याचे जे काही तुम्ही वेबसाईटवरती सुद्धा चेक करू शकता किंवा तुम्हाला ऑनलाईन देखील इथं चेक करता येणार आहे. तर आता यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अर्ज कसा करायचा आहे. तर तुम्ही 2 पद्धतीने तुमचा अर्ज सादर करू शकता, एक ऑनलाईन पद्धत आणि एक ऑफलाईन पद्धत. ऑनलाईन पद्धतीमध्ये तुम्ही महा-डी-बी-टीच्या अंतर्गत तुम्ही अर्ज करू शकता. अगदी 12 ते 14 रुपयामध्ये तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता. SC STसाठी जे की इथं आहे. तर इथं तुम्ही चेक करू शकता महा-डी-बी-टीवरती जाऊन किंवा संबंधित जे की कृषी विभागाकडे तुम्ही तुमचा अर्ज इथं सादर करू शकता विहीर अनुदान योजनेसाठी. तर फॉर्म तुम्हाला मिळून जाईल किंवा तुम्ही कृषी कार्यालयात किंवा कृषी विभागामार्फत तुम्ही फॉर्म भरू शकता. ज्यांना कोणाला मागेल त्याला विहीर सुरू झालेली आहे. तर अशा भरपूर योजना आहेत जे की विहिरीसाठी जे की अनुदान हे शेतकऱ्यांना इथं दिल्या जाते. तर आता यासाठी अनुदान योजनासुद्धा सुरू झालेल्या 4 लाख रुपयाचे अनुदान तुम्हाला इथं मिळणार आहे. तर आता महाराष्ट्रातील महा-डी-बी-टीवर अनुदान अर्ज. तर या सर्वप्रथम तुम्हाला महा-डी-बी-टी असं टाकायचं आहे. महा-डी-बी-टी शेतकरी किंवा महा-डी-बी-टी लॉग इन टाकलं तरी चालेल. तर तुम्हाला उघडल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला आता फार्मर आय डी किंवा आधार नंबर, मोबाईल नंबर कशाच्या थ्रू तुम्ही लॉग इन करू शकता. लॉग इन केल्याच्यानंतर त्यामध्ये विचारलं तरच सरासरी आता फार्मर आय डीच्या माध्यमातूनच तुमची प्रोफाईल इथं कंप्लीट होते. विचारलं तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आय डी वगैरे तुम्हाला माहिती टाकायची आहे.
लॉग इन झाल्याच्या नंतर आता आपल्याला यामध्ये जे की यामध्ये कृषी योजनेमध्ये आपल्याला विहीर अनुदान सिलेक्ट करायचं आहे. काय सिलेक्ट करायचं आहे? विहीर अनुदान सिलेक्ट केल्याच्या नंतर न्यू फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये आपलं जे काही शेतकऱ्याचं नाव, जन्मतारीख वगैरे संपूर्ण डिटेल्स ॲटोमॅटिकली फिल येऊन जाईल. फक्त आपल्याला बेसिक माहिती भरायची आहे. आपला सातबारा वगैरे, किती विहिरीची खोली हे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर इथं अर्जाची स्थिती यावरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण डिटेल्स इथून चेक करू शकता. तर अनुदान मिळाल्यानंतर विहिरीचे बांधकाम पूर्ण होईल. त्यानंतर शेवटचा जो काही टप्पा आहे ते व्हेरिफिकेशनचा ते इथं कंप्लीट झाल्याच्या नंतर याचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला विहिरीचे जे काही पैसे आहेत ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4 लाख रुपये इथं जमा केले जाते. तर आता ज्यांना कोणाला जे काही मागेल त्याला सोलर यासाठी अर्ज करायचा असतील किंवा मागेल त्याला विहीर, त्यानंतर अशा भरपूर योजना सुरू झालेल्या आहेत. तर तुम्ही महाडीबीटीवरून किंवा जे शेतकरी पहिले महाडीबीटीवरून अर्ज करू शकत नव्हते तर अशांसाठी सुद्धा मागेल त्याला विहीर या योजनेअंतर्गत तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता. या संदर्भात तुमच्या काही अडचणी असतील व यावरती आपण फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे लाईव्ह व्हिडिओ म्हणजे ते 10-15 मिनिटाचा व्हिडिओ राहील ते आपण लगेच आपल्या चॅनलवरती अपलोड करू. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.